वेलकम टू अवर चॅनल। आज मी इथे उडदाचा पापड बनवणार आहे। ते तुम्हाला मी पूर्ण कृती दाखवणार आहे। तर ती संपूर्ण माझ्या उडदाच्या पापडाची कृती बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी अर्धा किलो उडदाची डाळ स्वच्छ चाळून घेतलेली आहे आणि नंतर ही अर्धा किलो मुगाची डाळही मी मोजून घेऊन व्यवस्थित चाळणीने चाळून घेऊन त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल, धूळ असेल तर ती साफ होण्यासाठी चाळून घेत आहे। आणि दोन्ही डाळी एकत्र करून एका नॅपकिनमध्ये मी टाकून घेत आहे। नॅपकिनमध्ये व्यवस्थित स्वच्छ पुसून घेत आहे, म्हणजे उडदाच्या डाळीला जे पांढरे पांढरे असं पावडरसारखं असतं ते स्वच्छ व्हावं आणि कुठल्याही प्रकारची धूळ त्यावर बसलेली राहू नये। त्यामुळे मी इथे नॅपकिनमध्ये टाकून याला स्वच्छ पद्धतीने पुसून घेत आहे। नॅपकिनमध्ये टाकून पुसल्यानंतर मी याला घरच्या गिरणीवर दळण्यासाठी दिलेले आहे। दळून माझे पीठ तयार झालेले आहे। तर इथे मी रामबंधूचा 1 किलो पिठासाठीचा जो मसाला आहे तो इथे ॲड करून घेतलेला आहे। इथे मी कुठल्याही पद्धतीने पाण्यामध्ये मसाला टाकून उकळून पाणी गार करून घेणार नाहीये। डायरेक्ट मसाला मी इथे पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। पिठामध्ये व्यवस्थित मसाला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर थोडे थोडे करून असे जसे मी आपण गव्हाची कणिक भिजवतो किंवा पोळ्या करायला कणिक भिजवतो तशी कणिक इथे मी भिजवणार आहे या उडदाच्या पापडाची। त्यामुळे आपल्याला याला कुठल्याही प्रकारे हे पापड कुटण्याची किंवा आपले हात दुखून घेण्याची गरज नाहीये। थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त एकदम पाणी टाकून त्याला हे करू नका, थोडं थोडं पाणी टाकून हे करायचं। नंतर मी इथे तुपाचा हात लावून एक जीव करून घेत आहे। जसं आपण आपली कणिक भिजवल्यानंतर तेलाचा हात लावून त्याला एकसारखी करून मळून घेतो त्याच पद्धतीने याला थोडे थोडे करून तूप लावायचं आहे। साजूक तूप लावलेले आहे इथे, तर तुम्ही साजूक तूप लावा, डालडा लावला तरीही चालेल। ज्यांना तेल आवडत असेल किंवा तेल लावून घेतलं तर चालेल, पण तूप चांगले राहील कधी लावले तर। आणि अशा पद्धतीने मी हे पीठ भिजवून घेतलं आहे आणि याला 2-3 तासासाठी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे। तुम्ही लागलं तर अर्धा 1 तासाने पापड लाटायला घेऊ शकतात। मी 2-3 तास भिजवल्यानंतर इथे एक गोळा काढून घेतलेला आहे त्या पापडातला आणि ह्याच्या मी लाट्या करून घेणार आहे। तर व्यवस्थित हे पीठ झाकून ठेवायचं आहे उरलेलं, आणि जे पीठ आपण लाट्या करायला घेतलं ते हाताला थोडंसं तूप लावून असं लांब 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 याला वळायचं आहे पूर्ण। आणि वळणं झाल्यावर एकसारख्या लाट्या आपल्याला इथे दोऱ्याने किंवा चाकूने तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या। इथे मी चाकूने व्यवस्थित कट करून तुम्हाला दाखवते आहे। एकसारख्या लाट्यासाठी 2 बोटांचं अंतर ठेवून मी इथे लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला लहान मोठ्या कशा लागतात त्या पद्धतीने तुम्ही करा। मोठे पापड लागत असतील तर मोठ्या लाट्या करा आणि लहान पापड लागत असतील तर लहान लाट्या करा। तर इथे माझ्या सर्व लाट्या करून झालेल्या आहेत आणि यालाही मी तूप लावून एका भांड्यामध्ये, हवाबंद भांड्यामध्ये भरून ठेवलेलं आहे। त्यावर झाकण ठेवून ह्या झाकून ठेवायच्या आहेत, कारण सुकल्यावर त्या तुम्हाला लाटता येणार नाहीत, व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे। तोपर्यंत ही दुसरी लाटी घेऊन त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे मी। थोडी लाटी लांबून घ्यायची आहे। थोडा पापड लाटून झाल्यानंतर मी याला पीठ भिजवतानाच थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं, ते पीठ लावून याला व्यवस्थित पापड छान लाटून घेणार आहे। पीठ आपण खूप घट्ट भिजवलेलं नाही आणि इथे कुठल्याही प्रकारे आपण पीठ कुटलेलं नाहीये, त्यामुळे हे पापड लाटायला जड जाणार नाहीयेत। एकदम पोळीसारखे सरसरसर पसरले जातात हे, आणि हाताला कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुमचे हात दुखणार नाहीत, कुटून पण दुखणार नाहीत आणि लाटून पण दुखणार नाहीत, आणि पापड पटपट लाटून होतील। आणि हे पापड छान वर्षभर टिकवण्यासाठी मदतही होईल तुम्हाला, आणि पापड लाटल्याचा कुठलाही त्रास होणार नाही। त्यामुळे हे पापड तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि केल्यानंतर मला सांगा की कसे वाटले, कसे झाले। तर हे बघा किती पातळ असा पापड लाटलेला आहे। तर तुम्ही पण इथे लाटून बघा। हे बघा दुसरा पापड पण मी इथे लाटून दाखवते आहे। बघा किती सरसर असं लाटलं जातं आहे आणि पापड पटापट पसरतो आहे चांगला। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। असे माझे पापड झालेले आहेत आणि मी एका पॉलिथिन शीटवर ते लाटून लाटून वाळू घालून घेतलेले आहेत। फॅनखालीच वाळत ठेवलेले आहेत, फॅनखाली ते छान वाळतात। आणि नंतर सगळे पापड एकदा लाटून झाल्यानंतर तुम्ही त्याला सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात एकदा ऊन दाखवा। हे बघा मी फॅनखाली असे ठेवले होते आणि हे बघा माझे पापड इथे तयार झालेले आहेत। 1 किलोमध्ये माझे जवळजवळ 80 ते 85 पापड तयार झाले आहेत। इथे मी तुम्हाला तळून दाखवते आहे हे पापड कसे झालेत ते। हे बघा किती छान फुलतोय आणि कसा छान रंग आलेला आहे पापडाला। तर बघा, आणि मी भाजूनही इथे दाखवते तुम्हाला एक पापड भाजल्यावरही कसा होतो आणि तळल्यावरही कसा होतो हे तुम्हाला दाखवते आहे मी। तर हे बघा भाजूनही किती व्यवस्थित पापड होतोय, कुठेही लाल वगैरे दिसत नाहीये। छान पांढरा पिवळा असा मूग डाळीचा आणि उडीद डाळीचा पापड इथे तयार झालेला आहे। बघा किती क्रिस्पी झालेला आहे, क्रंची झालेला आहे। बघ तुम्हाला कुस्करून दाखवते बघा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।